वेलकम गाइस टू द न्यू कॉन्सेप्ट लर्निंग व्हिडिओ. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एन्युलर डिस्क. ओके, नाउ हिअर वी हॅव कन्सिडर अन एन्युलर डिस्क. ओके, ज्याची इनर रेडियस R1 आहे आणि आउटर रेडियस R2 आहे. जर डिस्कला आपण जर वरून बघितलं सो वी विल सी दिस काइंड ऑफ डिस्क, आणि जर साईडनी आपण बघितलं तर आपल्याला अशी डिस्क बघायला मिळणार. ओके, नाउ वी विल फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू दिस सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणजे साईडने जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या ॲक्सिसच्या अबाउट जे आहे ते मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. ओके, so let's say this point is O here. Okay, consider this point is O, so we have to find out the moment of inertia about point O. Okay, but directly आपण इथे सॉल्व नाही करू शकत because we need to consider here one small differential element, right? तर इथे जर मी एक स्मॉल डिफरन्शियल एलिमेंट घेतला ॲट सम डिस्टन्स R, ज्याची थिकनेस असणार dr, राईट. एक स्मॉल डिफरन्शियल एलिमेंट घेतला ॲट सम रेडियस R, ज्याची थिकनेस आहे dr. सो वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला काय? इट इज इंटिग्रेशन dm इंटू r स्क्वेअर, राईट. दिस इज द जनरल फॉर्म टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्सटेंडेड बॉडी, राईट. नाउ सिग्मा जर मी इथे ह्या डिस्कसाठी डिफाईन केला, लेट्स से सिग्मा जर डिफाईन केला, okay, so what is sigma? It is mass upon area. Okay, so this sigma will be equals to, I can write here dm by dA. Okay, so therefore this dm will become, it is sigma into dA. And what is dA? dA is the differential element area, right. हा जो differential element आपण घेतला इथे, differential element काय? Ring. Okay, so here we can consider our differential element is ring. एक रिंग आपण डिफरन्शियल एलिमेंट इथे घेतलाय. तर रिंगचा एरिया जर मला फाइंड आउट करायचा असणार तर मी काय करणार, रिंगला मधनं ब्रेक करणार आणि त्याला सरळ करणार. सो आय विल गेट वन रेक्टँगल, राईट. सो ह्या रेक्टँगलची जी लेंथ आहे ते काय असणार, सर्कम्फरन्स, अँड दिस सर्कम्फरन्स इज 2πr, आणि याची जी ब्रेथ आहे दॅट इज नथिंग बट थिकनेस हिअर, दॅट इज dr. ओके, तर रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. सो तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. सो इथे लेंथ बघा काय 2πr आणि ब्रेथ काय dr. सो दिस dA विल बिकम 2πr इंटू dr into sigma, right. So this is the value of what, dm. This is the value of dm. Now we have to put this value of dm in this equation, right. तर आता ह्या इक्वेशन मध्ये जर आपण पुट केलं, सो it will be dm is, it is sigma 2πr into dr into r square, right. So moment of inertia about point O, this is sigma बाहेर निघून जाईल, 2π बाहेर निघून जाईल, and this will become r cube into dr. Okay, and the limit will be, it is from r1 to r2, because आपल्याला डिफरन्शियल एलिमेंट पहिले इथे कन्सिडर करावं लागेल, त्याची रेडियस वाढवावं लागेल, परत रेडियस वाढवावं लागेल. ठीक आहे, बघा डिफरन्शियल एलिमेंटच्या वरती जर डिफरन्शियल एलिमेंट जर आपण ठेवला, म्हणजे रिंगच्या वरती रिंग जर आपण ठेवली आणि त्याची रेडियस जर आपण वाढवत गेलो तर आपल्याला इथे काय मिळणार, एक कंप्लीट डिस्क मिळणार. सो रेडियस कुठून कुठपर्यंत वाढवावं लागणार, फ्रॉम r1 टू r2. दॅट्स वाय लिमिट इज फ्रॉम r1 टू r2. ओके, नाउ this moment of inertia about point O, that is sigma 2π, याचं इंटिग्रेशन येणार r raised to power 4 by 4 limits r1 to r2. नाउ सिग्मा जर आपण फाइंड आउट केला फॉर दिस कंप्लीट डिस्क हॅव्हिंग मास m, सो दॅट इज m डिवायडेड बाय एरिया. आता एरिया फक्त आपल्याला ह्या पार्टचा घ्यावा लागणार, राईट. आणि ह्या पार्टचा एरिया काय असेल, इट इज पाय r2 स्क्वेअर मायनस पाय r1 square. So this will become m divided by pi. This is r2 square minus r1 square, right. So this is the value of sigma here. So moment of inertia about point O, which is sigma is, it is m divided by pi r2 square minus r1 square into 2 pi. ओके, आणि इकडे काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर पुट केलं खाली 4 पण येणार. सो दिस विल बिकम r2 raised to power 4 minus r1 raised to power 4. Okay, so pi pi इथे कॅन्सल झाला, इथे 2. so this is m by 2 r2 square minus r1 square, आणि याला आपण लिहू शकतो रे r2 square minus r1 square
into r2 square plus r1 square, right? ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. सो इथे r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर, r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन जाईल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉईंट O इज m/2 and this is r2 square plus r1 square. Okay, so this is the moment of inertia about the axis which is passing through point O and perpendicular to the plane. Okay, now आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर जर विचारलं इथे, ओके, लेट्स से आपल्याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं अबाउट दिस ॲक्सिस, अबाउट द डायमीटर, राइट, about this axis, about the diameter. So let's say this is x axis and this is y axis. Okay, so we know that moment of inertia about x axis must be equals to moment of inertia about y axis because this is symmetrical body. Okay, so we can find out moment of inertia about x and y, okay, by using the perpendicular axis theorem, right? So what is perpendicular axis theorem? Moment of inertia about z is equals to moment of inertia about x plus moment of inertia about y. So moment of inertia about z is nothing but this result, that is m/2. This is r2 square plus r1 square, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स आणि वाय काय असणार आहे? सेम. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स अँड वाय सेम, सो वी कॅन राईट 2 times मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस इज m/4. This is r2 square plus r1 square. Okay, so these are the results we are getting for the annular disk. Okay, so we must have to remember these results. ठीक आहे, हे जे रिझल्ट्स आहे दोन्ही पण रिझल्ट्स तुम्ही लर्न करून घ्या.